हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी काही मूग घेतलेले आहेत. मोड आलेले मूग आहेत. दिवसभर भिजत ठेवले होते आणि रात्रभर ते एका चाळणीमध्ये झाकून ठेवले होते. सकाळपर्यंत छान मोड येतात. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. त्यासोबतच थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर टाकली. तर हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं. आवश्यकतेप्रमाणे याच्यात आपण पाणी ॲड करू शकतो, पण खूप जास्त पाण्याचा वापर करू नका. चला, इथे आता ही छानपैकी मुगाची पेस्ट तयार झालेली आहे. ती मी एका भांड्यात काढून घेतली. आता जेवढी पेस्ट होती त्याच्या निम्मे मी याच्यात रवा टाकला आहे आणि दही टाकलं आहे. म्हणजे रवा आणि दही हे समप्रमाणात टाकायचं. साधारण 1 वाटी पेस्ट होती, त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घातलं. सगळं एकजीव केलं आणि त्यानंतर हे थोडा वेळ झाकून ठेवलं. तर आता इथे हे छानपैकी रवा फुलून आलेला आहे. त्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो. तुम्हाला हव्या त्या भाज्या याच्यात तुम्ही ॲड करू शकतात. हे सगळं चांगलं एकजीव केलं. आता यामध्ये थोडीशी इनो टाकून घेते. तर साधारण अर्धा चमचा भरेल एवढा इनो, किंवा मग जे एक 10 रुपयाचं सॅशे असतं ते अर्ध पॅकेट एवढं इनो याच्यात टाकलं. थोडं पाणी टाकून हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता आप्पे पात्र गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी टाकायची आणि थोडं जिरं मोहरी चांगली तडतडली पाहिजे. आता हे पहा, जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर लगेच थोडेसे तीळ टाकायचे आणि तीळ टाकल्यानंतर लगेचच आपण जे आप्प्यांसाठीचं पीठ भिजवलं होतं, म्हणजे जे बॅटर बनवून घेतलेलं होतं, ते या आप्पे पात्रात टाकायचं. वरून एक झाकण ठेवलं आणि लो फ्लेमवरती, म्हणजे अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे आप्पे शिजवून घ्यायचे. एका बाजूने साधारण 2-3 मिनटं हे आप्पे शिजवून घेतले आणि त्यानंतर हे आप्पे उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा झाकण ठेवून हे आप्पे अगदी 2 मिनटं फक्त शिजवायचे. अगदी झटपट बनणारा पौष्टिक असा नाश्ता इथे तयार आहे. छान वरून खुसखुशीत कुरकुरीत लागतात आणि आतून सॉफ्ट असतात. इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि 2 चमचे टाकायचा आहे रवा. चवीप्रमाणे मी इथे मीठ टाकून घेतलं आणि अगदी थोडंसं हिंग टाकायचं. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ असं भिजवायचं. तर हे पहा, याच्यात मी थोडं पाणी टाकून छानपैकी ह्याच्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि पातळ असं भिजवून घेतलं. आता झाकण ठेवून हे आपण एक 5 मिनटं रवा फुलू देऊ. 5 मिनटानंतर रवा फुललेला आहे. आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो आणि याची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायची. आता इथे मी एक लोखंडी तवा गॅसवरती गरम करायला ठेवला. त्यावरती तेल टाकून पसरून घेतलं. तुम्हाला हवं तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती सुद्धा हे करू शकतात. तर आपण इथे बनवतोय तांदळाच्या पिठाचे घावण. आता तवा अगदी व्यवस्थित तापलेला आहे. तेलसुद्धा या तव्यावरती छानपैकी पसरवून घेतलं आहे. आता जे आपण तांदळाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि तेल टाकून हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं. हे पहा, असं अगदी पातळ याचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. आता एका फुलपात्र्याच्या साहाय्याने मी हे जे बॅटर आहे तर हे तव्यावरती टाकून घेते. अगदी पातळ आपल्याला हे या तव्यावरती टाकायचं आहे आणि पसरवायची गरज पडत नाही. आपलं हे जे पीठ आहे तो खूप पातळ असल्यामुळे लगेचच पसरतं. तर हे पहा, इथे आपण हे जे घावण आहे ते व्यवस्थित या तव्यावरती पसरून घेतलेलं आहे. लो फ्लेमवरती किंवा मध्यम गॅसवरती हे जे घावण आहे हे एका बाजूने शिजवून घ्यायचं. साधारण 1 मिनिटभर हे एका बाजूने शिजलं की याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मिनिटभर शिजवून घ्यायचं. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूपही सोडू शकतात. हे घावण जर जाड बनवलं तर सॉफ्ट तयार होतं आणि अगदी पातळ बनवलं तर छान कुरकुरीत तयार होतं. तुम्हाला जसं आवडेल तसं बनवू शकता. पोळीच्या कणकेतला एक गोळा घेतला. पीठ लावून त्याची छोटीशी पोळी म्हणजेच पारी लाटून घेतली. आता याच्यामध्ये काही मसाले टाकू. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून हे पसरवून घेतलं आणि आपण पोळीचं पूड बनवतो त्या पद्धतीने पूड बनवून घेतले. आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते. आपल्याला हव्या त्या आकारात आपण हा पराठा लाटू शकतो. गोल म्हणा, चौकोनी म्हणा. मी इथे त्रिकोणी पराठा लाटून घेते. तर चला, इथे पराठा लाटून झालेला आहे. खूप जास्त पातळ लाटायचा नाही. आपली चपाती असते त्यापेक्षा जाड ठेवायचा. आता हा पराठा भाजून घेऊ.
भाजण्यासाठी पराठा तव्यावरती टाकला. तवा व्यवस्थित गरम पाहिजे आणि आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान भाजून घेऊ. मध्यम किंवा हाय फ्लेमवरती भाजला तरी चालेल. तर चला, पराठा भाजून होतोय. एका साईडने उलटून घेतला, लगेचच याला थोडंसं तूप लावून घेतलं. लगेचच तूप लावल्यामुळे हा पराठा खूप जास्त तुपकट वाटत नाही आणि छान मऊ असा तयार होतो. चला, दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घेऊ. आता दोन्ही बाजूने तूप लावून घेतल्यानंतर मध्यम गॅसवरती छान आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेते. खूप जास्त खरपूस असा भाजत नाही आहे, छान मऊ मऊ असा हा पराठा तयार होतो. पोहे बनवण्यासाठी इथे मी एका चाळणीत 4 मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे. जेवढ्या व्यक्तींसाठी आपल्याला पोहे बनवायचे तेवढे मूठ भरेल एवढे पोहे घ्यायचे. हे पोहे आता चाळून घेतले. चाळून घेतल्यानंतर यातला काही कचरा वगैरे असेल तो निवडून घ्यायचा आणि आता हे आपल्याला भिजवून घ्यायचे. तर पोहे भिजवण्यासाठी हे मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि या चाळणीतच निथळत ठेवायचे, म्हणजे पोहे छान भिजतात. हे पहा, अशा पद्धतीने हे पोहे आता भिजण्यासाठी ठेवले. तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ. फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. आता याच्यात 4-5 चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर साधारण 1 डिश पोहेंसाठी एक आपला पोहे खाण्याचा चमचा फुल भरतील एवढे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे जेवढे जास्त असतील तेवढे या पोह्यांची टेस्ट छान लागते. आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे ह्या तेलात छान खरपूस असे तळून घ्यायचे. तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत, हे जे शेंगदाणे आहेत छान खरपूस असे तळले गेलेत. त्याचा रंग बदललेला आहे. हे तळताना मध्यम गॅसवरतीच तळायचे, हाय फ्लेमवर तळायचे नाहीत. मध्यम गॅसवर तळले तर खूप छान खरपूस तळले जातात. शेंगदाणे बाजूला काढून घेऊ. आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं. आता हे जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे. हे पहा, जिरं मोहरी तडतडले की मग याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतले. तर इथे आपल्याला किती तिखट पोहे हवेत त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची घेऊ शकतो. तसंच मिरच्या किती तिखट आहे यावरती सुद्धा मिरचीची क्वांटिटी डिपेंड असते. आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिनिटभर तेलात परतून घेतला. त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदासुद्धा ह्या तेलात चांगला परतून घ्यायचा. हलका सोनेरी रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. खूप जास्तही परतायची गरज नाही. तर हे पहा, कांदा इथे छान परतून झाला आहे. आता याच्यात 1 चमचा हळद टाकायची. त्यासोबतच पाव चमचा तुम्ही हिंगही इथे टाकू शकतात. आता हे थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर याच्यात भिजून घेतलेले पोहे टाकायचे. हे पोहे तेलात टाकताना अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करत टाकायचे, म्हणजे पोहे अगदी पटकन आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करता येतात. आणि दुसरी गोष्ट, ते चिवट होत नाहीत किंवा मग त्याचे गोळे तयार होत नाहीत. तर हे पहा, आता हे पोहे ह्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. त्याआधी आपण ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेऊ. तर इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं. त्यासोबतच 1 मोठा चमचा भरेल एवढी साखर टाकून घेतली. साखर टाकल्यामुळे पोहेंची टेस्ट खूप छान लागते. आता हे पोहे छान परतून घेऊ. हे परतताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. सुरुवातीला हे जरी कोरडे वाटत असले तरी आपण ह्याच्यात थोडंसं पाण्याचा शिंपडा देणार आहोत, त्यामुळे पोहे छान सॉफ्ट असे तयार होतील. तर मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे, साधारण 4-5 चमचे, आणि वरून लगेच झाकण ठेवायचं. मध्यम गॅसवरती आता हे पोहे 2-3 मिनटं छान वाफू द्यायचे. हे पहा, 2-3 मिनटं झालेले आहेत आणि पोहे छान अगदी वाफून झालेत, तुम्ही बघू शकताय. आता हे खूप छान सॉफ्ट असे तयार झालेले आहेत, शिवाय हे चिकटही होत नाहीत. आता याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. तर 1 ते 2 चमचे भरेल एवढा लिंबाचा रस टाकून घ्यायचा, किंवा मग एक मध्यम आकाराचा लिंबू असेल तर तो अर्धा लिंबू याच्यात टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच आपण तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्यातले अर्धे शेंगदाणे इथे टाकून घ्यायचे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा वरून एखादा ताट झाकायचं आणि हे जे पोहे आहेत हे पुन्हा 2-3 मिनटं छान वाफवून घ्यायचे, म्हणजे ही जी कोथिंबीर किंवा लिंबाचा जो फ्लेवर आहे तो या पोह्यांमध्ये उतरेल. तर हे पहा, 2-3 मिनटानंतर पोहे छान वाफून झालेत.
तुम्ही बघू शकतायत खूप सुंदर हे पोहे दिसत आहेत, चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता हे पुन्हा एकजीव करून घेऊ. पोहे जेव्हा आपण एकजीव करतो तर तेव्हा हलक्या हाताने एकजीव करायचे, नाहीतर मग हे पोहे थोडेसे गाळ होतात किंवा मग तुटायला लागतात. आता पोहे एकजीव झालेत तर इथे आपले हे मस्त गरमागरम पोहे तयार झालेत. आता हे असे गरम असताना सर्व करायचे. पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धी जुडी पालक. पालक स्वच्छ निवडून घ्यायचा, धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा. हे पहा, तुम्ही बघू शकतायत इथे मी पालक छान चिरून घेतलाय. आता याच्यात आपल्याला 1 कप भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचंय. हे पहा, इथे हा अर्धा कप आणि हा पुन्हा अर्धा कप, मी इथे मेजरिंग कप वापरलाय. तर एकूण 1 कप एवढं मी इथे ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते टाकून घेतलंय. चवीपुरता मीठ टाकायचं. त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच 1 किंवा 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट टाकू शकतो किंवा मग हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. पाव चमचा जिरं, त्यासोबत पाव चमचा ओवा, पाव चमचा धने पावडर आणि 1 चमचा तीळ टाकले. त्यासोबतच 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. हे पहा, हे छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची. खूप जास्त सैल कणिक मळायची नाही, कारण पालक थोड्या वेळाने पाणी सोडायला लागते, तर त्यामुळे आपली कणिक अजून जास्त सैल होऊ शकते. तर हे पहा, मी इथे थोडीशी घट्टसरच कणिक मळून घेतली. आपण जेव्हा हे पराठे लाटायला घेऊ तोपर्यंत ही कणिक अगदी व्यवस्थित सेट होईल. तर कणिक आता व्यवस्थित भिजून झाली. आता लगेचच पराठे बनवायला घेऊ. त्यासाठी इथे कणकेचा एक छोटासा गोळा घेतला. त्याला पीठ लावून याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तसा जाड किंवा बारीक, मोठा किंवा छोटा पराठा तुम्ही याचा लाटू शकतात. मी इथे थोडासा मध्यम जाडीचा असा हा पराठा लाटून घेते. हा पराठा लाटताना याला थोडंसं जास्त पीठ लावावं लागतं, तेव्हाच हा पराठा व्यवस्थित लाटला जातो. पण आपण इथे मुद्दामून ज्वारीचं पीठ वापरलंय, कारण त्यामुळे आपला हा जो पराठा आहे हा अगदी छान खरपूस असा तयार होतो. फक्त गव्हाच्या पिठापासून जर हा पराठा बनवला तर तो थंड झाल्यानंतर थोडासा वातड होतो किंवा मग ओलसर असा लागतो. पण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हा पराठा थंड झाल्यानंतरही छान खरपूस राहतो. आपला पराठा लाटून झालाय. आता हा भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम करून घेतला. त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवून घेतलाय हा तव्यावर टाकायचा. आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा, कारण आपण पराठा थोडासा जाड ठेवलाय तर त्यामुळे याला भाजायला थोडा वेळ लागू शकतो. तर मी इथे मध्यम गॅसवरतीच हा पराठा छान खमंग असा भाजून घेते. हा पराठा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तेल, तूप किंवा बटर सोडू शकतो. त्यामुळे पराठा छान खरपूस असा तयार होतो. तर हे पहा, इथे मी पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेतलंय. तेल टाकल्यानंतर पुन्हा हा छान पलटून घेऊ. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि आता हा पराठा हाय फ्लेमवरती अगदी अर्धा मिनिटं त्यापेक्षाही कमी भाजून घ्यायचा. हाय फ्लेमवर सगळ्यात शेवटी भाजायचा, फक्त याला रंग छान यायला पाहिजे यासाठी. आता हा पराठा बाजूला काढल्यानंतर असा जाळीवर ठेवायचा, म्हणजे हा ओलसर होणार नाही. इथे मी एक कढई घेतली. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं. आता याच्यात साधारण पाव वाटी भरतील किंवा मुठभर भरतील एवढे शेंगदाणे टाकले आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे. हे पहा, मंद गॅसवरती तळायचे म्हणजे छान आतूनही तळले जातात. मोठ्या गॅसवर तळले तर उगाचच ते करपतात आणि छान तळलेही जात नाही. शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे. आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडू दिली. त्यानंतर याच्यातच पाव चमचा जिरं टाकायचंय. आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि त्यासोबत 5-6 कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतली. आता हा कांदा थोडासा सोनेरी होईल इथपर्यंत परतून घेतला. हे पहा, कांदा चांगला परतून झालाय. आता याच्यात काही मसाले ॲड करू. तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि पाव चमचा मी इथे गोडा मसाला टाकलाय. आता या गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा गरम मसाला किंवा मटण मसाला कुठलाही मसाला ॲड करू शकतात. आता मसाला टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं.
आता त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला. टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. आता कोथिंबीर फोडणीमध्ये घातली तरी चालते किंवा तुम्ही वरून टाकली तरी चालेल, पण मी निम्मी कोथिंबीर फोडणीमध्ये घालते आणि बाकीची निम्मी कोथिंबीर वरून टाकते. तर हे पहा, आता फोडणी आपली तयार आहे. याच्यात आता भात टाकून घेऊ. तुम्ही इथे शिल्लक असलेला भातही वापरू शकतात, आपण ज्याला शिळा भात म्हणतो तोही वापरू शकता, किंवा गरम भात असेल त्याचा सुद्धा हा फोडणीचा भात तुम्ही बनवू शकतात. भात टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं. आता हा भात परतत असताना शक्यतो हाय फ्लेमवरती परतायचं, म्हणजे खूप छान परतला जातो. आता हे पहा, भात इथे परतून झालाय. ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम आता कमी करायची. आता लो फ्लेमवरती 2-3 मिनटं हा भात फक्त वाफून घ्यायचा. हे पहा, या भाताला छान वाफ फिरली की गॅस बंद करायचा आहे. हे मी सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं. आता गॅस बंद केलाय. आपला हा भात इथे तयार आहे. आता हा भात तयार झाला की जेव्हा आपण हा भात वाढायला घेऊ तेव्हा याच्यात हे शेंगदाणे टाकायचे. पोहेंमध्ये सुद्धा असं आपण ऐनवेळी हे तळलेले शेंगदाणे टाकले ना की खूप छान खमंग अशी चव लागते. तर हे पहा, भातावरती आपण शेंगदाणे टाकून घेतले आणि आपला हा फोडणीचा भात तयार झाला. इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय. शक्य असेल तेवढा मोठा बटाटा घ्यायचा, म्हणजे भजे छान मोठे मोठे तयार होतात. आता हा बटाटा मी धुवून घेतला आणि त्यानंतर त्याचं साल काढून घेतलंय. आता बटाटा आपल्याला अगदी बारीक अशा पातळ स्लाइसमध्ये चिरून घ्यायचा आहे किंवा मग किसून घ्यायचा. तर इथे मी आपली जी वेपर्स बनवण्याची किसणी असते त्याच्यानेच हा बटाटा किसून घेते, म्हणजे छान पातळ असे स्लाइस त्याचे तयार होतील. हे पहा, इथे बटाटा किसून झालाय. तुम्ही हवं तर सुरीने अगदी पातळ असा चिरूनही घेऊ शकतात. त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर बटाटे बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण भजींसाठीचं पीठ भिजवून घेऊ. तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 5 ते 6 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे. आपल्याला किती भजी बनवायचे त्या अंदाजाने इथे पिठाचा वापर करायचा आहे. तर मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला होता, ज्याने साधारण 15 ते 20 भजी तयार झाले. तर त्यासाठी मी इथे 5 मोठे चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलं. त्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा ओवा टाकल्या, अगदी थोडासा हिंग, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकलं. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे चांगलं भिजून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं. तर हे पहा, तुम्ही विस्करच्या साहाय्याने म्हणा किंवा मग डायरेक्ट हाताने असं छान फेटून घेऊ शकतात. अजिबात याच्यात गुठळ्या राहिल्या नको आणि शक्य असेल तेवढं जास्त वेळ फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ छान हलकं फुलकं तयार होतं. आता पीठ आपले इथे तयार झालं आहे आणि 5 मिनटात हे बटाटेसुद्धा पहा मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे थोडेसे असे कडक झालेत, ज्यामुळे आपल्याला भजीसुद्धा छान कुरकुरीत असे बनवता येतील. आता आपण भजींच्या पिठामध्ये सोडा टाकणार नाही आहे, तर त्याऐवजी आपण इथे घालणार आहोत 1 चमचा गरम तेल. भजी तळण्यासाठी आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं असतं त्यातलंच अगदी कडकडीत असं तेल या पिठामध्ये टाकायचं. 1 छोटा चमचा तेल मी इथे टाकून घेतलं. त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता भजी तळायला घेऊ. आता भजी बनवण्यासाठी आपण जे बटाट्याचे काप बनवून घेतले होते त्यातले 4-5 काप या पिठामध्ये टाकले. एका वेळी आपल्याला जेवढे भजे तळायचे तेवढे काप या पिठात टाकायचे. 1-1 काप आपल्याला पिठात चांगला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे. 2-3 वेळा आलटून पालटून तो पिठामध्ये घोळून घेतला आणि त्यानंतर अगदी कडकडीत तेलामध्ये सोडायचा. भजी जेव्हा आपण तेलात सोडतो गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यानंतर भजी तेलात सोडून झाले की मग गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे जे भजे आहेत ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तर साधारण 10-20 सेकंदानंतर हे बटाट्याचे भजे आपोआपच छान टम्म फुगून तेलावरती तरंगायला लागतात. त्यानंतर हेच आलटून पालटून आपल्याला छान कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचे. थोडेसे लालसर रंगावर येतील इथपर्यंत मी हे भजे इथे तळून घेतले. तर अशा पद्धतीने मी हे बटाट्याचे भजे इथे तळून घेतलेत. तुम्हाला हवं तर लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकतात आणि अशा पद्धतीने आपले हे बटाटा भजे इथे तयार झालेत.